हा बघा हलवा बनवणार आहे मी आता. तर चला रेसिपीला सुरुवात करूया. आणि तुम्ही माझ्या चॅनलवर जर नवीन असाल तर सबस्क्राईब करा, म्हणजे माझ्या रेसिपीचे नोटिफिकेशन तुम्हाला येत राहील. नमस्कार मंडळी. हे बघा 1 किलो गाजर आहे. मी याला मोठी किसणी आहे ना त्याने किसून घेतलं आहे चांगलं. आणि इथं कढईत तापायला ठेवली. तर बघा आपली कढई पण तापली मस्त. आता याच्यात 2 चमचे तूप टाकून घेते. ते 2 चमचे तूप टाकले आणि हा किसून घेतलेलं गाजर आहे ते गाजर आपण याच्यात आता परतून घेऊ. लालबुंद गाजर होते चांगले मार्केटमध्ये काल. त्याला जे पाणी सुटतं ते पाणी आपण याला आधी आता आटवून घेऊ. आता बघा यातलं सगळं पाणी आटलंय. आता मी याच्यात अर्धा लिटर दूध टाकणार आहे. 1 किलो गाजर आहे त्याला अर्धा लिटर दूध टाकलं. आता हे दूध आटेपर्यंत चांगलं शिजू द्यायचं याला आणि अधूनमधून असं सारखं फिरवत राहायचं. गॅस आता मोठा केलाय. तर बघा आता सगळं दूध आटत आलं याच्यातलं. आता याची अजून चव वाढवण्यासाठी मी याच्यात खवा टाकणार आहे. हा फ्रेश खवा आहे. 125 ग्रॅम येतो. तो आपण आता ह्याच्यात मिक्स करून घेऊ असा. याच्यामुळं काय होतं, चव चांगली येते आपल्या हलव्याला. तर बघा ह्या 2 विलायच्या आहेत अशा थोड्याशा सोलल्यात आणि हे टाकून दिल्या याच्यात. आणि थोडंसं आपण आता याच्यात जायफळ खिसून टाकणार आहे मी. तर बघा हे जायफळ घेतलेलं आहे. हे खिसणीने असं खिसून टाकायचं. आणि ह्याला मिक्स करून घेऊ. साखर आपण सगळ्यात शेवटी टाकणार आहे याच्यात, कारण साखर जर लगेच टाकलं तर ह्याला खूप पाणी सुटतं. आता हे पूर्ण आटवून घेऊ आणि नंतर साखर टाकू याच्यात. आता बघा सगळं दूध ह्याच्यातलं आटलंय. आता ह्याच्यात चिमूटभर मीठ टाकते. मीठ थोडंच टाकायचं. गोड ह्याच्यात कुठलंही थोडंसं मीठ टाकलं ना तर चव चांगली अजून छान लागते, म्हणून थोडं मीठ टाकायचं. आणि साखर टाकते. 1 वाटी साखर टाकली. गोड तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त तुम्ही करू शकता. आता 2-3 मिनटात साखरेचं सगळं पाणी वितळून जाईल याच्यात. आता गॅस मोठा केला आहे मी. आणि इथे काजू बदाम थोडेसे चिरून घेतलेले आहेत बारीक करून, ते पण याच्यात टाकून देऊ. तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही तुपात तळून पण घेता. ते नाही घेतले तरी चालतं, असे टाकले तरी पण. तर बघा झाला आहे आता आपला हलवा तयार. आता गॅस बंद करून घेते. तर बघा झाला आपला हलवा रेडी. ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा. आणि आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.